कुठले? आष्टीचे नाही ना, आष्टीचे बळीराम दादा वेगळे. हा हा इथं हे बळीराम दादा आहे ते तुमच्या लक्षात येतं का नाही? एवढा धस मुसळेपणा चांगला नव्हे विठाला विठाला. नाही बळीराम दादा सांगतायत खाल्ली. बळीराम दादानं सांगितलं कानानं माती खाल्ली ना, खोटा बोलतोय हा. आणि मग ज्यावेळी बळीराम दादाने सांगितलं त्यावेळी पुन्हा आईनं हातात काठी घेतली. सांग माती खाली की नाही. त्यावेळी भगवान कृष्ण सांगायला लागले आईला, आई बळीराम दादा खोट बोलतो. बळीराम दादा कुभांड घेतो. आई ग आई नाही खाली म्या माती. आई ग आई हे आई मी माती खाली नाही. बळीराम दादा पण खोटं बोलतो, माझ्या यशावर जळतो. बरं आ करून मग माती खाली की नाही. तो म्हटलं आत्ता दाखवतो. मुख पसरून दावी मातीला आ केलं आणि काय लिहिलं की महाराज अरुणदादा सगळं अरुणाचाही चंद्र सुद्धा तोंडामध्ये दिसला. सगळा विश्व मुखामध्ये दिसला भगवंताच्या. यशोदामुळे तत्तेकडे येऊनच पडल्या. पुन्हा मग स्वतःची ईश्वरी दिला. संजय भाऊ आईच्या अंतःकरणात निर्माण केला. पुन्हा चिडी घेऊन काठी घेऊन यशोदा मैया गाण्याच्या एक आली, तिसरी म्हणायला लागली पतीची दाढी माझी विणी दोहीशी. अशा सगळ्या गवळणींच्या तक्रारी ऐकून घेतल्या. आणि एक दिवस यशोदा मैया दधी मंथन करत होत्या आणि कान्हा म्हणायला लागला मला भूक लागली. हात जाऊन धरला आईचा. करू नको हे दधी मंथन. मैया म्हणायला लागल्या सोड रवीचा हात हरी रे दे मंथना. पण त्यावेळी सांगितलं नाही मंथ उडवणी शिळवणी टाकून लोणी कधी वर येईल कधी माझी भूक भागेल. आत्ताच भूक लागली आहे मला खायला दे. आई म्हणाली एकच पर्याय. मांडी घालून बसली यशोदा. भगवंताच्या तळ पायाला असं खालवायला लागली. भगवंत एकदा भगवंतानं हसले की भगवंताने पुन्हा विश्वरूप दर्शन बघा. मग यशोदा मैया आता विचारते मला सांग तुला दूध. आई म्हणाली काय वेळासारखं विचारतो मला दूध. चुलीवर कोण आहे ते म्हटले महाराज मग दूध घ्या. मग भाकर चुरली आणि त्या माऊलीनं पण त्या म्हातारीला वाटत होतं ही साय याच्या ताटात जायलाच नको. साय यायची शेवटी तिच्या लक्षातच नाही. तिनं खाऊ दिलं आणि मग मात्र आजूबाजूला पडलेली दगड गोटे लोखंडाचं लाकडाचं साहित्य उचलतात. चालू होतं लेकराचं त्याच्या मनावर परिणाम होईल एवढं मारू नये. त्याला मारावं ताडण करावं पण जास्त नाही. मग आता म्हणाले आता तुला बांधून टाकते. लय खोड्या करायला लागला ना. उखळाला बांधायला गेली पण दोरीच पुराणा. आता याला दामोदर लीला म्हणतात बरं का. दामोदर लीला 2 बोट दोरी कमी यायची. अख्ख्या गोकुळातल्या दोऱ्या संपल्या. आता हे 2 बोट कोणते माहिती आहे. एक भक्ताचे परिश्रमाची पूर्ती आणि 2 भगवंताची कृपा. यशोदा मैयेच्या परिश्रमाची साधनेची पूर्ती झाली 1 बोट आणि दुसरं बोट भगवंतानं कृपा केली. भगवंत कुणालाही बांधले जातील का महाराज. भक्तच असावे लागतात बांधण्याकरता. बांधलं. नंतर विमला अर्जुनाचा उद्धार केला. अशा अनेक लीला केल्या. आणि मग यशोदा मैया आता म्हणाली तुम्ही एक काम करा म्हणे. आईशी ऐकता गाराणी यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकून एका जनार्दनी चरणी प्रेम तयासी आवरेना. तू इथं फार खोड्या करायला लागला. आता गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. मग आता झालेली सेवा भगवंताच्या चरणी समोर लागतात तेव्हा पकवाज वाजवता येतो. काय गोड पकवाज वाजवतात. आणि ही गोड गाण्याचे धनी आमचे माऊली महाराज
इथलेच आहेत आहे का नाही? सोनाळ्याचे आदरणीय हे महाराजांचे आणि अविनाश वांद्रे. वा 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 वा, क्या बात आहे, अतिशय सुंदर. हा मोतीराम बाबाच दिसायला लागले तुम्ही मला, आहे का? लावला कलर पण तसाच आहे आपल्या दोघांचा, पांडुरंगाचा आहे का नाही? ठाई कृष्ण मनी अवघातनी सोनालीपाडा ग्रामस्थांच्या आमंत्रणाला मान देऊन उत्कृष्ट अशी सेवा तसेच या ठिकाणी आपल्या सिद्धेश्वर शिव मंदिर सरवलीपाडा ग्रामस्थांच्या वतीने उत्कृष्ट अशा प्रकारे या ठिकाणी पार पाडलेले आमच्या गुरुवारी हरिभक्तीपर आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने उचित सन्मान करीत आहोत. या ठिकाणी गेलेच या महाराज अरुण हरिभक्तीपर आणि विनायक महाराज लीन केले अशी गंधर्व सभा शिखरकला पुंडली कडारी विठाल तसेच हरिभक्तपरायण देवीदास असणारे हरिभक्तपरायण आता तरे हितस्मरणाचं पंकज प्रेमनाथ नाईक 505 रुपये. मंडळीला त्रास होतो या हरिभक्तपरायण शारूबाई मारुती तेव्हा ती परिपूर्ण करा अगोदर तिकडे जेवायला बसला जेवायला बसला तिकडं त्यांना समजायला पाहिजे ना, किती फुकरून पण सांगतात का पाहुण्या मंडळीला बसत ना. शिवसेना तालुका प्रमुख करशनजी ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. त्यांचा सुद्धा योगदान आपल्या सत्तेला असतो. तसेच उपतालुका प्रमुख श्यामजी चौधरी श्यामलक्ष्मण चौधरी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा शब्द सन्माने मी अभिमन्यू पाटील सरवली 200 रुपये. गावातली दोन्ही सरवलीपाडा सोनालीपाडा चोरगे साहेब हे त्यांनी सुद्धा आपल्याला एक मोठी जेवणाची मेजवानी दिली होती. खरोखर त्यांचे सुद्धा मी रामकृष्ण हरी. मी बालाराम महाराज सरवलीपाडा, आमच्या सिद्धेश्वर शिवमंदिर सरवलीपाडा सोनालीपाडा ग्रामस्थांच्या ह्या अथक परिश्रमाने आणि उद्यमाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी 31व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. सप्ताहाचा जर विचार केला, सुरुवातीला आमचे गुरुवर्य चिंतामणी महाराज उर्फ चिदानंद स्वामी सरस्वती यांच्या आणि मार्गदर्शनाने गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज ढाबळे यांच्या शुभ प्रेरणेने आम्हाला या सप्ताहाची चालना मिळाली आणि ते सप्ताहाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी गेली 30 वर्षे अविरत चालू करत आहोत. हा जो सप्ताह नावा रूपाला आला तो नवया खेळ एकट्याचा म्हणून मेल मेलविला. वास्तविक पाहता एकट्या दुकट्याचं हे कार्य नाही, गावातली सर्व तरुण असो अबालवृद्ध सर्व मोठ्या आणि श्रद्धेने भाविक आणि भक्तीने या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणत असतात. प्रत्येकाचं सहकार्य मोलाचा असतो, प्रत्येक जण या कार्यक्रमासाठी झटत असतो. आमच्या गावातली सर्वात जर सांगायचं झालं तर तरुण पिढी जी आहे, ही तरुण पिढी या कार्यक्रमासाठी सतत अशा प्रकारे सहभागी होऊन आणि सर्व कार्य या ठिकाणी पार पडत असते. मग त्याच्यामध्ये ते स्वयंपाक वाढण्यापासून कुठलं कार्य एखाद्या
चटया अंथरण्यापासून तर सर्व कार्य ही सर्व तरुण पोरं आम्हाला करीत असतात. आमच्या गावातील काही जी काही नामांकित मंडळी आहेत यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमाने गेली 2 महिन्यापासून आम्ही या सप्ताहाच्या नियोजनाला लागत असतो आणि त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावातली जी काही भाविक मंडळी आहेत ती आम्हाला मोलाचा सहकार्य करतात आणि सर्वांच्या आणि विद्यमाने सर्वांच्या विचाराने आम्ही या ठिकाणी विचार विनिमय करून हा सप्ताहाचं आयोजन करत असतो आणि महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार या ठिकाणी बोलावून आणि सर्व या परिसरावर आम्ही या सप्ताहाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा विचार प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. या सप्ताहाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्य घडत असतात. आमचे गुरुवर्य चिदानंद स्वामी सरस्वती यांच्या मार्गदर्शनाने असणाऱ्या सप्ताहामध्ये आम्ही त्यांच्या शिबिरावर जाऊन आमच्या सप्ताहातून त्यांना काही मदत करत असतो. त्यांच्या गोशाळेला सुद्धा मदत असते. परिसरातल्या सर्व सप्ताह मंडळामध्ये जाऊन आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनाही विचार देतो, त्यांनाही सहकार्य करतो. अशा प्रकारचा हा गेली 31 वर्ष हा सतत अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे. हा सप्ताह एका 31व्या वर्षामध्ये हल्ली चालू आहे. सुरुवातीचा जर परिश्रम सांगायचं झालं तर ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या गावचे गुरुवर्य असणारे बालूचिमा चोरगे महाराज असतील, त्याच्यानंतर आमचे गणपत महाराज भोईर असतील, आमचे सदानंद महाराज पाटील असतील, तसेच या ठिकाणी मोतीराम महाराज पाटील असतील. या धुरितांनी सुरुवातीला या सप्ताहाचा आरंभ केला. त्यांनी फार परिश्रम मेहनत घेऊन आणि अशा प्रकारचे कार्यक्रमाला नावारूपाला त्यांनी आणलं. त्यांच्या पश्चात हे आमच्याकडे हे कार्यक्रम आलेला आहे. मी असेन स्वतः, आमचे रमेश भाऊ असतील, त्याच्यानंतर आमच्या गावातले तरुण पोरं आमचा अरुण महाराज असतील, आमचे विद्याधर भाऊ असतील, ही सर्व तरुण पोरं या कार्यक्रमासाठी सहभागी असतात. आमच्या ग्रामपंचायतचं सुद्धा आम्हाला या सप्ताहासाठी फार मोलाचा सहकार्य असतो. आम्हाला ते या ठिकाणी कुठल्या प्रकारे कमतरता करू देत नाही. मग त्याच्यामध्ये ते स्वतः देणगी गोळा करण्यापासून तर सर्व कार्यक्रम एखादी कुठली काही नूनता असेल तर ते विचारपूस करून आमचे ग्रामपंचायत सदस्य आम्हाला विचारून आणि काही कामं करत असेल तर आम्हाला सांगा म्हणून सांगून ते सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात. आणि आमच्या गावातील असा एकही घर नाही की तो स्वतः देणगी देत नाही. प्रत्येक घरातून देणगी या ठिकाणी येतो. कोणी अन्नदानाची सेवा घेतो, कोणी वस्त्रदानाची सेवा घेतो, कोणी अनेक प्रकारचे सर्व लहान सर्वांनी या ठिकाणी येऊन हा सर्वांच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने सप्ताह नावारूपाला आलेला आहे. आणि याच्या पुढे आम्ही असं सांगणार आहोत की आम्ही गेली 31 वर्ष सप्ताह अशाच प्रकारे चालून ठेवलेला आहे. याच्या पुढच्या पिढीला हेच आम्हाला सांगायचं आहे की आमच्या पश्चात त्यांनी स्वतः याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्याकडनं मार्गदर्शन घेऊन कशा प्रकारचा हे कार्यक्रम पुढे चालायचा ते आम्ही पाहिजे तेव्हा त्यांना मोलाचं सहकार्य करून अशाच प्रकारचं कार्य आम्ही पुढे चालत ठेवणार आहोत. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा खंडन होणार नाही असे सिद्धेश्वराची आमच्यावर कृपा आहे. जय रामकृष्ण हरी. सिद्धेश्वर चरणी चरण प्रार्थना करतो की आमच्या हातून असाच कार्य पुढे होत राहावा, कारण यासाठी मोठा अट्टास असतो. गेली आता जो सप्ताह संपला तो पूर्ण वर्षाची तयारी आमची पुढे शिवरात्रीचा आपला सप्ताह कसा करायचा आहे ही तयारी असतो. पण त्याच्यासाठी सर्व गावातील तरुण, आमच्या गावातील बालराम महाराज पाटील असो, आमचे रमेशदादा भोईर असो, गोपीनाथ शेलार असो, विद्याधर पाटील असो, अशी मंडळी आहे, राम पाटील असो, बरीचशी मंडळी अशी की ते फार झटतात या कार्यासाठी. आणि आम्हाला जो वारसा लागले, आज विचार केला आमच्या गावात गणपतीची मूर्ती जी मिळाली आहे, खरोखर आम्ही भाग्यवंत आहोत. पूर्वी आमचा शिवजीचा मंदिर असायचा, थोडक्यात कार्यक्रम असायचा, अंगण असायचा, पालखी सोहळापास कीर्तन. आता जो आपण आव्या ढाव्या कार्यक्रम पाहतो, आज आमचा सप्ताह सरवलीपाडाचा नावारूपाला भिवंडी तालुक्यात आम्ही वक्ते फार मोठे असे निवडून आणतो. प्रबोधन पडला पाहिजे, कीर्तन म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे. आज तुम्ही बघत असता तरुण मंडळी आज कुठल्याही भक्ती कार्यामध्ये सहकार्य घ्यायला कमी पडतात, पण या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर तरुण मुलांचा किती सहकार्य आहे. कारण त्याला एक वेगळी आमच्या मंदिराच्या गणपती बाप्पाची कृपा आम्ही असा समजतो, कारण कोणाला सांगूनही ऐकत नसतो. पण या ठिकाणी खरोखर तन मन धनाने हे सर्व मेहनत घेत असतात. शिवाय आम्ही जे पावती बुक ठेवतो, एका ठिकाणी आपल्याला बाहेर पावती बुक घेऊन मागावं लागतो, पण या ठिकाणी स्वतःहून लोक येऊन आम्हाला सहकार्य करतात. खरोखर मी सर्व देणगीदारांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. तसेच या जो वारसा बोललो, पूर्वी आता आपण प्रयागला जातो, जिकडे तिकडे आंघोळीला जातो, पण आमच्या गावात पूर्वीपासून वारसा असा तर माघ महिन्याचं स्नान आहे. आमचे गणपत महाराज भोईर हे पोथी वाचा, त्यांचे गुरु बालूचिमा चोरगे हे बी असतील, त्यांनी जो वारसा आम्हाला लावून दिला, पूर्वी आंघोळ करायची, सकाळी
आपला लोकर दिसाच्या अगोदर सकाळची आंघोळ माघ स्नान तो झालाच पाहिजे. इथून खाडीवर जायची पोरं म्हणून गणपती बाप्पाला काहीतरी वाटलं असेल की यांच्या गावातच जावा. आणि 2 माणसं आमच्या गावातील रमेश भोईर शिवराम पाटील हे माणसं मच्छी पकडायला गेले होते आणि त्याला मूर्ती तिकडे दिसली आणि पूर्ण गाव आमचा जाऊन गणपतीची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली. तिथून हा परिवर्तन आपण पाहतोय. किती मोठ्या उत्साहाने सर्व महिला गावातील महिला मंडळ असो, गावातील ग्रुप असो, सर्व स्वराज्य ग्रुप असो, इंडो स्वराज्य ग्रुप जेवढे मंडळ दोन्ही सरवली पाडा सोनाली पाडा खरोखर मनाने ते या ठिकाणी मेहनत करतात. अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहो अशी ईश्वरचरणी सिद्धेश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. पाडा असो, पिंपलास गाव असो, संपूर्ण परिसर पंचक्रोशीत भाविक मंडळी आता या ठिकाणी आमचे एक महान अशा प्रकारचे हे वधूवर सूचक मेळाव्याचे असणारे सचिव समर्थात रोज त्यांची उपस्थिती यांचा सुद्धा आम्हाला मोलाचा सहकार्य असतो. मग रमेश दादा कराले कोण गावचे या असे मोठे मान्यवर येऊन आम्हाला मार्गदर्शक करतात आणि अशा प्रकारे आम्ही हा सप्ताह घडवून आणतो. सर्वांचा आशीर्वाद आम्हाला खेलीमेली नसतो. जय श्री वारकरी आणि राजकीय सर्व मंडळी खरोखर या ठिकाणी येऊन भेट देतात. मी आता सर्वांचं नाव उल्लेख घेत नाही पण खरोखर ते सर्वजण या कार्यक्रमाची शुभ वाटवतात. सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. गेले 8 दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह सरवली पाडा आणि सोनाली पाडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरोखर चांगला उत्तम असा कार्यक्रम या 8 गावामध्ये मी पहिल्यांदा पाहतो. म्हणजे असा जोरात किंवा एकोप्याने गावातील सर्व मंडळी घरा दरवाजाला लॉक लावून त्यांच्या पालखीला असतात. हे मी गोव्यामध्ये आणि या सरवली पाड्यामध्ये पाहिलं आहे. खरोखर अभिमान वाटतो असा की ह्या सप्ताहामुळे गावाची एकी राहते, गावामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतात, गावामध्ये प्रबोधन होतं आणि त्यामुळं या गावाचा विकास होतो. आणि या सर्व या टीमला मी आमच्या कोण गावाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. जय श्रीराम. स्पीड न्यूज भारत.